नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आयुष्यात प्रत्येकाची स्वप्न असतात. स्वप्न पूर्ण झाली न झाली तर माणूस त्यातून काही ना काहीतरी धडा घेतो. पण सगळ्यात जास्त दुःखद असतं ते स्वप्नच नसणं, स्वप्नांचं मरून जाणं. याच निमित्तानं हा मुद्दा का आला तो एमपीएससीच्या परीक्षार्थींचं काल झालेलं आंदोलन त्याला संदर्भादाखल आपल्याला देता येईल. पुण्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षार्थींचा एक खूप मोठा गोतावळा कायम असतो. या सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अचानक पुढे ढकलली गेल्यानं खूप मोठा मानसिक धक्का बसला आणि त्याचा स्वाभाविक उद्रेक अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला. पुण्यात जे घडलं त्याच्या प्रतिक्रिया औरंगाबाद, नांदेड, नागपूर इथं सुद्धा उमटल्या. थोडक्यात काय तर अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय हा परीक्षार्थींना पटलेला नव्हता. त्यात राजकीय हस्तक्षेप झाले, राजकीय वक्तव्य झाली आणि मग संपूर्ण वातावरण हे राजकीय वळणानं पुढे सरकलं. टप्प्याटप्प्यानं हा विषय राज्य सरकारच्यासाठी अडचणीचा ठरतोय असं लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत परीक्षेची नवी तारीख लवकरात लवकर घोषित करण्याचे आदेश दिले आणि कालांतरानं ती तारीख जी माध्यमांमध्ये आधीच आली होती तितकीच प्रसिद्ध झालेली आहे. आता या परीक्षार्थींच्या मनातला प्रश्न असा आहे की 14 तारखेची परीक्षा 14 तारखेला काही होणार नाही, ती आता 21 तारखेला होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना, ज्या परीक्षार्थींना 21 तारखेच्या परीक्षेच्या साठी वयोमर्यादेची अडचण वाटतेय त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणीला सामोरं जावं लागणार नाही असं ठामपणे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. मात्र जो आदेश निघालाय त्यात तशा प्रकारची स्पष्टता देण्यात आलेली नाही. दुसऱ्या बाजूला ही संपूर्ण परीक्षा ही ज्या पद्धतीनं पुढे टप्प्याटप्प्याने सरकतीये ते पाहता भूतकाळात हीच राज्यसेवेची पूर्व परीक्षा ज्या कारणाने रखडली होती ते गट आता पुन्हा या विषयावर आक्षेप नोंदवताना दिसतात. याआधी एप्रिल महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही मराठा समाजाचं आरक्षण त्यात नाही या एका मुद्द्यावर पुढे ढकलली गेली होती. आता ही परीक्षा 21 तारखेला होत असताना हा समाज काय विचार करतोय? मराठा समाजाच्या आग्रहाखातर प्रत्येक वेळेला परीक्षार्थींना दावणीला बांधू नका असं ओबीसी समाजानं त्यावेळेला ठामपणे म्हटलं होतं. आता त्याच समाजाचं म्हणणं काय आहे? या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा. एमपीएससी परीक्षेच्या आडून राजकारण. या चर्चेत आपण आपल्या सोबत कोण कोण मान्यवर सहभागी झाले आहेत त्यांचा एकदा पटकन परिचय करून घेऊयात. आपल्या सोबत महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रतिनिधी प्रवक्त्या या नात्यानं हेमलता पाटील आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं निरंजन डावखरे आहेत. तसंच आपल्या सोबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत आणि ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय. चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी या निमित्तानं राज्य सरकार आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण पाहणार आहोत. अजित पवार, त्याचबरोबर गोपीचंद पडळकर आणि महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी असलेले देवेंद्र फडणवीस या 3 नेत्यांच्या प्रतिक्रिया टप्प्याटप्प्यानं ऐकूयात आणि चर्चेला सुरुवात करूया. व्यवस्थितपणे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं. एमपीएससी हे प्रकरण हाताळायला कुठेतरी कमी पडलेली आहे हे माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे. मी त्याच्याबद्दल आता आमच्या राज्याचे प्रमुख बोलले ना. एकदा प्रमुखांनी निर्णय दिल्यानंतर आम्ही त्यांच्या हाताखाली काम करतो. त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारकडनं केलं जाईल. महाराष्ट्र सरकारची जत्रा कारभारी सत्राची परिस्थिती झाल्या का? एक हाती तुमचा अंमल यामध्ये नाही का? आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारनं जी काल भूमिका घेतली की बाबांनो आमच्या अडचणी आहेत, आम्ही कर्मचाऱ्यांच्या टेस्ट घेतल्या नाहीत, आमच्या कुठल्या अजून सुविधा तयार नाहीत, म्हणजे हे सरकार गाफील होतं. सगळ्या राज्यातल्या लोकांना कळालं. मी सरकारची अडचण समजू शकतो, परंतु 21 तारखेला परीक्षा व्हायलाच पाहिजे
21 तारखेला परीक्षा जर तुम्ही नाही घेतली तर वर्षाच्या समोर मी उपोषण करेल, तिथं विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावरती बसेल. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे आंदोलनं चालले आहेत, मोठ्या प्रमाणात सरकारी पक्षांचे मेळावे चालले आहेत, सरकारी पक्षांचे ट्रॅक्टर मोर्चे चालले आहेत. आणि मग MPSCच्या परीक्षेकरता कोरोना का? कुठली परीक्षा सोशल डिस्टन्सिंगनेच होते. परीक्षेमध्ये आजूबाजूला कोणी बसतच नाही, त्याच्यामध्ये डिस्टन्सच ठेवावा लागतो. आणि म्हणून एकूणच सरकारची भूमिका चुकीची आहे. तात्काळ माझं मत असं आहे की या ठिकाणी परीक्षा वेळेवरच घेतल्या पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलणं योग्य नाही. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या चर्चेमध्ये स्वागत करूयात. मगाशी मान्यवरांचं नाव घेत असताना आपल्याला मृणाल ढोले पाटील सांगितलं गेलं होतं, त्याऐवजी आपल्यासोबत आता हरिभाऊ राठोड जोडले जाणार आहेत. सर्व मान्यवरांचं एकदा परत स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करण्यासाठी हेमलता पाटील यांच्याकडे सर्वप्रथम प्रश्न घेऊन जातो. हेमलता पाटील, ज्या पद्धतीनं परीक्षेला पुढे ढकलण्याचे निर्णय झाले त्या निर्णयाच्या नंतर 21 तारखेची परीक्षा तरी नीट, सुरळीत, वेळेत आणि नव्या कोरोनाच्या निर्बंधांना पाळून होणार आहे का? मी नव्या कोरोनाच्या निर्बंधांना यासाठी म्हणालो, कोरोनाचे नवे निर्बंध काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषित केलेत. ज्या परीक्षार्थींच्या या परीक्षेच्या निमित्तानं परीक्षा केंद्रावर यायचंय त्या परीक्षार्थींच्या आरोग्य चाचण्या झालेल्या असाव्यात आणि त्याचबरोबर जे कर्मचारी परीक्षा पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी झटणार आहेत ते सुद्धा कोरोना बाधित असू नयेत. या दोन्ही गोष्टी आठवड्याभरात होणार आहेत का? एका आठवड्याची वेळ ही तुमच्यासाठी आता पुरेशी असणार आहे का? प्रसादजी, आपण बघितलं काल जो प्रकार घडला तो अत्यंत चुकीचा होता. त्या संदर्भात विद्यार्थ्यांची निदर्शने आणि 24 तासाच्या आत सरकारचे मुख्य या नात्याने माननीय मुख्यमंत्री यांनी संपूर्ण स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि त्यांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने तशाच परीक्षा घेतल्या जातील, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संपूर्ण काळजी घेतली जाईल, विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, गैरसोय होणार नाही. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन त्या परीक्षा होतील आणि मुख्यमंत्र्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे, सर्व मंत्र्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे सरकार हे अतिशय गांभीर्याने ह्या परीक्षा वेळेमध्ये आणि व्यवस्थित घेणार आहे. सरकार अतिशय वेळेत आणि व्यवस्थित परीक्षा घेणार आहे असं म्हणतात. 14 तारखेला ही परिस्थिती नव्हती. निरंजन डावखरे आठवड्याभरामध्ये ही परिस्थिती बदलेल आणि आठवड्याभरामध्ये कोरोनाही कमी होईल अशा दुहेरी अपेक्षा मग आपल्याला बाळगायला हव्यात का? नाही, खरं तर ताईंचं मी अभिनंदन करेन की ताईंनी कबूल केलं की याच्यामध्ये मुलांना प्रचंड मानसिक त्रास झाला आणि शासनाचं नियोजन नाही हे आपल्याला सातत्याने दिसलंय. तर ही परीक्षा 23 डिसेंबरला जाहीर केलं होतं की 5 एप्रिल 2020 ला हे होणार, पण दुर्दैवाने कोरोना आला आणि त्याच्यानंतर 22 मार्चला पत्रक काढून ही परीक्षा 26 एप्रिलला होईल असं सांगितलं. त्याच्यानंतर 7 एप्रिलला पुन्हा एक पत्रक काढलं आणि अनिश्चित काळासाठी या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. मग 17 जूनला एक पत्रक काढून 13 सप्टेंबरला या परीक्षा होतील असं सांगितलं. त्यानंतर 12 ऑगस्टला परत नीटच्या परीक्षा आहेत, त्याच्यामुळे 13 ऐवजी 20 सप्टेंबरला परीक्षा होतील. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 7 सप्टेंबरला सांगितलं की 11 ऑक्टोबरला हा होणार आणि या संदर्भातला निर्णय मंत्रिमंडळामध्येही त्यांनी नमूद केलं होतं. आणि त्याच्यानंतर 10 ऑक्टोबरला या परीक्षा एका दिवसासाठी त्यांनी नंतर परत जाहीर केलं की हे 11 तारखेला होणार आणि 11 जानेवारीला ही 14 तारीख दिली होती. आणि त्याच्यामुळे जर या तारखा वारंवार या संदर्भातल्या तारखा बदलण्याचं काम जर करत असतील तर आता जर 14 तारखेला तुम्ही या गोष्टीचं जाहीर केलं होतं तर तुमचं नियोजन नव्हतं का? आणि मग या मुलांना मानसिक त्रास देण्याच्या हेतूने खरं तर तुम्ही हे पुढे ढकलताय का? आज एवढ्या मोठ्या संख्येने ही मुलं उतरलीत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या ज्या परीक्षा आहेत या अटेम्प्ट बेस्ड आणि वयोमर्यादा असलेल्या परीक्षा असतात. त्याच्यामुळे यांना एक मोजके अटेम्प्ट असल्या कारणाने तुम्ही 1 वर्ष सलग या परीक्षा पुढे ढकलले. ज्या मुलं एज बार होणार होते त्यांना जर ही परिस्थिती आडवी आली तर त्यांचं भवितव्य धोक्यात टाकणारा जबाबदार कोण? हेमलताजी, आपलं उत्तर. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की वयाची अट याच्यामध्ये म्हणजे वयाची कुठली अडचण येणार नाही. निरंजन जे बोलले ते अत्यंत योग्य आहे. याच्यामध्ये MPSCनी सावळा गोंधळ घातलाय हे मान्यच करावं लागेल, परंतु सरकारने आपली चूक त्वरित सुधारलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्रास झाला ही वस्तुस्थिती आहे.
अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी या ठिकाणी येतात या एक मिनिट परीक्षांसाठी अथक आता प्रयत्न. हेमलताजी थांबा. आपण असं म्हणालात ना एमपीएससी न घोळ घातलाय, ही खर तर कालपासून घेतलेली नाना पटोलेंची भूमिका आहे. आता माझ्या हातात एक कागद आहे, आजच्या प्रसिद्धी पत्रकात काय म्हणते एमपीएससी ते जरा आपण ऐकूया. त्या निमित्तानं संबंधित आदेश सुद्धा स्क्रीनवर आपल्याला दिसतोय. एमपीएससी अतिशय स्पष्टपणे असं म्हणते आहे की राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020च्या आयोजनाच्या संदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक 10 मार्च 2021 रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त सूचनांनुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भीय परिपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. म्हणजे हेमलताजी, अहो तुमच्या सरकारनेच परीक्षा पुढे ढकलायला आदेश दिलेले होते, मंजुरी दिली होती. वडेट्टीवार तसं स्पष्ट सांगतात, मग चूक एमपीएससीच्या माथी का मारताय? प्रसादजी, या सगळ्या विषयावरती अनेक चर्चा झालेल्या आहेत. तो आदेश पण माझ्याकडे आता आहे. परंतु जे घडलं त्याच्यामध्ये नक्कीच काही सरकारी बाबूंची पण त्याच्यामध्ये चूक आहे. वडेट्टीवार हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, करोनाग्रस्त आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर कुठेतरी या सगळा गोंधळ सरकारी पातळीवर झालाय. हे आम्ही कबूल केलंय, हे आम्ही मान्य केलंय आणि विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. मग आंदोलन करणारे विद्यार्थी कुठे देशद्रोही होते का, त्यांच्यावरती काही आम्ही लाठीचार्ज केलाय का, त्यांच्या विरोधात काही भूमिका घेतली का, ही चूक सरकारने कबूल केलेली आहे. हेमलताजी, याच्या दोन गोष्टी मग सांगाव्या लागतील. हेमलताजी, आपण पहिला बचाव काय केलात? तर पहिला बचाव असा केला आहे की विजय वडेट्टीवार हे आत्ताच्या घडीला विजय वडेट्टीवार हे कोरोना बाधित आहेत, रुग्णालयात आहेत. अहो आपल्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पण कोरोना बाधित आहेत, तेही रुग्णालयात होते. ते रुग्णालयात असताना रुग्णालयातून त्यांनी ट्विटच्या संदर्भातल्या चौकशीचे आदेश दिले, ते रुग्णालयातून सक्रिय राहिले. वडेट्टीवार साहेबांना अंधारात ठेवून कुठला असा शासकीय अधिकारी, कोण टिकोजीराव लागून गेला की ज्यांनी हा घोळ घातला? नाव सांगा, कारवाई काय झाली? 24 तास झालेत अशा प्रकारचा घोळ घालून. शासनामध्ये जे काही टिकोजीराव कोणी जे असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई घेत मुख्यमंत्री करतील आणि त्या संदर्भामध्ये सरकार त्यांच्यावरती नक्की कारवाई करेल. काय असतं की कुठल्याही सरकारमध्ये असे काही टिकोजीराव असतात, ते काही लोकांना जवळचे असतात, काही लोकांना लांब असतात, हे आपण बघतो, हे राजकारण आहे. परंतु यामध्ये मी परत आपल्याला सांगते की हा विषय आपण थोडासा बाजूला ठेवू. सरकारने आपली चूक कबूल केली, सरकारने जबाबदारी घेतली आणि ह्या परीक्षा योग्य पद्धतीने होतील, विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही या दृष्टीने सरकार संपूर्णपणे काळजी घेत आहे, खबरदारी घेत आहे. एकदा निरंजन डावखरेंची प्रतिक्रिया ऐकूयात. निरंजन डावखरे, काँग्रेस म्हणते, अर्थात मविया म्हणते की आम्ही चुकलो, आम्ही आमच्या चुकांची जबाबदारी घेतो. मुद्दा चुकांच्या जबाबदारीचाच फक्त नाहीये, मुद्दा दोषी व्यक्तीला दंडित करण्याचाही आहे. निरंजनजी. नाही, त्याच्यामध्ये पुढे जाऊन मी सांगतो, दोषी व्यक्तीला तर दंडित होणं गरजेचंच आहे. याच्यामध्ये खरं तर या मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप सरकारने केलेलं आहे. माझा प्रश्न पुढे जाऊन असा आहे की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आम्ही परीक्षा देताना मुलांची वयोमर्यादा हे बघणार नाही. खरं तर अजितदादा असतील किंवा ताई पण आता एमपीएससी वर ढकलतायत आणि सांगतायत की ही स्वायत्त संस्था आहे. मग हे एज क्रायटेरियाचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला यांना? मग या मुलांचं रिटायरमेंट एज पण आपण वाढवणार का? आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की या टेक्निकल इश्यूज आहेत, या टेक्निकल इश्यूजचं तुमच्या, माझ्या किंवा त्या मंत्रिमंडळाच्या हातात नाही. या संदर्भातलं एक ठोस निर्णय, एक कॉन्स्टिट्युशनल निर्णय घेणं गरजेचं आहे आणि तो निर्णय असं जाहीर करून होत नाही. याबद्दल तुम्ही निर्णय प्रक्रिया काय राबवणार आहे? अगदी मुलं त्या मुली अगदी याच निमित्तानं मग हेमलता पाटलांना मला बोलतं करायचंय. हेमलताजी, ज्या पद्धतीनं काल मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आलं ते वयोमर्यादेच्या बाबत होतं, एकदा ते वक्तव्य आपल्याला ऐकावं लागेल, कारण चर्चेत अत्यंत महत्वाचं वळण हे त्याच मुद्द्यामुळे येणार आहे. जी मुलं 21 तारखेला एजबार असतील त्या विद्यार्थ्यांनाही तुम्ही परीक्षा द्यायला लावणार आहात, मग न्यायोचित निकाल असेल का, असा पुढचा तांत्रिक प्रश्न त्यामुळे जन्माला येणार आहे. एकदा आपण पटकन पाहणार आहोत मुख्यमंत्री काल काय म्हणाले आहेत वयोमर्यादेच्या भूमिकेवर. ज्याला बसायला परवानगी दिलेली आहे त्याला वयोमर्यादेची अट आडवी येणार नाही. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की काळजी करू नका, वयाची मर्यादा आपल्याला पडणार नाही, ती अडचण येणार नाही. हेमलताजी, आपण ऐकलं असेल की मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले. या संदर्भात कुठल्याही प्रकारचा उल्लेख या सरकारी आदेशात नाही.
आता मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते सरकारी आदेशात का नाही आलं? नाही, मुख्यमंत्र्यांनी काल जे सांगितलं त्याच पद्धतीने ही सगळी प्रक्रिया राबवली जाईल. आणि असं आता जे निरंजनजी म्हटले की हे काही आपण चर्चा करून विचार करण्याचा विषय नाही. या बाबतीत जे काही करायला लागेल त्या बाबतीत मंत्रिमंडळ निर्णय घेईल, त्या बाबतीत त्याच्या संदर्भामधला आदेश काढला जाईल आणि त्यामध्ये जे मुख्यमंत्री बोलले त्याच पद्धतीने हे सगळं पुढची परीक्षा प्रक्रिया ही राबवली जाईल. हेमलताजी तसं दिसत नाहीये. हेमलताजी सरकार कागदावर चालतं. प्रसादजी, हेमलताजी सरकार कागदावर चालतं ना. कागदावरती सुद्धा तसंच होईल. मुख्यमंत्री आपलं विधान कुठल्याही पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी अत्यंत जबाबदारीने विधान केलेलं आहे आणि त्या विधानाशी आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचं सरकार हे ठाम राहणार आहे आणि त्याच पद्धतीने ते आदेश निघतील आणि त्याच पद्धतीने कार्यवाही होईल. निरंजनजी, भविया सांगतेय की मुख्यमंत्र्यांचा शब्द खाली पडू दिला जाणार नाही. नाही, माझा प्रश्न त्यालाच धरून आहे की जर तुम्ही असं म्हणताय की तो शब्द पडून देणार नाही, ती जर प्रक्रिया अख्खी तुम्ही राबवायची म्हटली तर ही जर प्रक्रिया तुम्ही अख्खी राबवली मग तुम्ही 21 तारखेची पण परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रयास करताय. मग तो घाट आहे का? आणि जर नसेल तर मी सांगेन की हे जबाबदारीने नाही तर पूर्णपणे बेजबाबदारीने केलेलं विधान आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही मुलांचं खऱ्या अर्थाने फसवणूक करण्याचं पाप हे सरकार करतंय. निरंजनजी, आता आपण असं म्हणालात की 21 तारखेची परीक्षा पण पुढे ढकलण्याचा हा घाट असू शकतो. या बाबतीत थोडा जास्त स्पष्टता द्या, थोडा खुलासा करा. हे आपण कुठल्या आधारावर म्हणताय? तुम्ही हा निष्कर्ष का काढताय? कारण अशी वाक्य विद्यार्थ्यांमध्ये पोहोचली तर ते आणखीन गडबडून जाऊ शकतात. नाही, माझा प्रश्न आता हेमलता ताईंच्याच विषयाला धरून आहे की जर तुम्ही वयोमर्यादा ही अट नसणार असं तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री जाहीर करताय ते तुम्ही ऑन पेपर आणायचं म्हणताय. जर ऑन पेपर असेल तर त्याला प्रोसेस असेल. मग तुम्ही हे 7 दिवसात ही प्रोसेस पूर्ण करणार का? किंबहुना 5 वर्किंग डेज मध्ये तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करणार का? ते शक्य आहे का? आणि जर त्या फास्ट पेसवर तुम्ही काम करणार असाल तर तुमचं स्वागत आहे, तुम्ही करावं आणि ह्या गोष्टीला अंमलबजावणी त्याची करावी. पण जर ते नसेल मग तुमचा हेतू काय आहे याच्यावर एक प्रश्न निर्माण होतो. मग तुम्ही हे अगदी निरंजनजी गावखरे, आपल्या भूमिकेचं उत्तर पटकन हेमलता पाटील यांच्याकडून घेऊयात. आणि प्रत्यक्षात पाहायला गेलं तर अनेक शासकीय सुट्ट्या असल्यामुळे पुढच्या दिवसांमध्ये 5 कामकाजी दिवस तरी या सरकारला मिळणार आहेत का, हा एक मुद्दा आहे. हेमलताजी, जो शब्द दिलाय तो कागदावर उतरणार आहे का आणि उतरणार असेल तर कधी उतरणार आहे? प्रसादजी, आमचा हेतू हा अत्यंत स्पष्ट आहे. आम्हाला कुठल्याही विद्यार्थ्याचं कुठल्याही पद्धतीने नुकसान होऊन द्यायचं नाहीये. विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला योग्य तीच भूमिका घ्यायची आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण करून जे आता परीक्षार्थी विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये संशयाचं वादळ, कृपया माझी आपल्याला विनंती आहे की कुठल्याही पद्धतीचं संशयाचं वादळ निर्माण केलं जाऊ नये. त्यांना त्यांच्या परीक्षा मुक्तपणे देण्यासाठी ती मानसिकता जी आहे ती तयार करण्यासाठी सर्वांनी एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून, समोर निरंजन जे आहेत म्हणून मी बोलते की एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपण ह्या सर्वांनी ही जबाबदारी पार पाडावी. याच्यामध्ये कुठलंही राजकारण करू नये आणि सरकार हे आपल्या शब्दावरती ठाम राहणार आहे आणि जे मुख्यमंत्री बोललेले आहेत तेच कागदावरती उतरणार आहे. ठीक आहे. आबासाहेब पाटील, आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. वयोमर्यादेच्या मुद्द्यावर विद्यार्थी अत्यंत संवेदनशील आहेत. 14 तारखेला होणारी परीक्षा 21 तारखेला गेलेली आहे. 21 तारखेला वयोमर्यादेची अडचण येणार नाही हा शब्द देण्यात आलेला आहे. तो शब्द कागदावर उतरलेला नाहीये. विद्यार्थ्यांनी त्याची काळजी करू नये असा दिलासा देणारा शब्द या चर्चेत मवियाच्या प्रतिनिधींनी दिलाय. आता किती शब्दांवर विश्वास ठेवायचे? प्रसादजी, आता हेमलता ताई सांगितलं त्याच्यामध्ये विषय असा आहे त्या सरकारची हिंमत आहे का? त्या ठिकाणी अशोकराव चव्हाणांची भूमिका वेगळी, अजितदादांची भूमिका वेगळी, विजय वडेट्टीवार वेगळंच बोलतायत आणि मुख्यमंत्री त्यांची भूमिका वेगळी आणि एमपीएससीचा कारभार वेगळा. हे सगळं मी आपल्या माध्यमातून समाजापर्यंत आणू इच्छितो की 14 तारीखची परीक्षा नेमकी पुढे का ढकलली ह्याचं पहिलं स्पष्टीकरण हेमलता ताईने द्यावं सरकार बनवून. दुसरा मुद्दा, आबासाहेब आपण बोलत असताना आपला आवाज बऱ्यापैकी लांबून येतोय. मी आपल्याला विनंती करतो की आपण एक ईपी असेल आपल्याकडे तर इयरफोन बाळगावा. दरम्यान आपण असं म्हणालात की 14 तारखेची परीक्षा का पुढे गेली याचं उत्तर तुम्हाला हेमलता पाटलांकडून हवंय. थोड्या वेळापूर्वी हेमलता पाटलांनी सांगितलं की जे काही झालं ते चुकीनं झालंय. येतोय आवाज? येतोय का आता? अगदी आता नीट आवाज येतोय. बोला आबासाहेब, आपण बोला.
आता विषय असा आहे की सरकारची नेमकी भूमिका काय, म्हणजे 14 तारखेची कोरोनाच्या नावाखाली परीक्षा पुढे ढकलली, मग 21 तारखेला लगेच 4 दिवसामध्ये 5 दिवस कोरोना जाणार आहे का? हा सवाल सगळ्यात महत्वाचा आहे. सरकारचं विनंती केली होती की महत्वाचा मुद्दा, गेल्या 15 दिवसापूर्वी आरोग्य विभागाची जी भरती प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये एका बेंचवरती 2-2 लोक बसवण्यात आली परीक्षेला, कोणतेही सोशल डिस्टन्सिंग नाही, कॉपी रायटिंग झालं. दुसरा मुद्दा की त्याच्यामध्ये काही डबी सुद्धा सापडले गेले, रॅकेट सापडलं, आणि अशा परिस्थितीमध्ये हे आज एमपीएससी परीक्षा 1 वर्षापासून पुढे ढकललेले आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये भूमिका घेत असताना एमपीएससीनं या परीक्षा केंद्रावरती कशा पद्धतीनं तुम्ही सुविधा दिलेली आहे, सवलती दिलेल्या आहेत हे बघणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या समोर मांडतोय की ह्या परीक्षा 2020 रोजी मार्चला जाहीर झाल्या होत्या आणि 5 एप्रिलला परीक्षा होणार होती. प्रसादजीन त्याच्यानंतर हे पेपर सगळ्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्रावर गेलेत. आज 1 वर्षापासून ते पेपर त्या ठिकाणी आहेत. मग हे पेपर फुटलेले असतील का नसतील, याची जबाबदारी घेणार आहे का सरकार? आबासाहेब, हा एक अत्यंत आणखीन गंभीर मुद्दा आहे आणि हेमलता पाटील, विद्यार्थ्यांच्या मनातला प्रश्न आहे हा की जे पेपर्स, ज्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर इतके दिवस पडू नयेत त्या सुरक्षित असतील याची जबाबदारी कुणाची? कारण आपण आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या दरम्यान झालेले घोळ पाहिले. आणि म्हणून आमची विनंती होती सरकारला की हे जे पेपर आहेत नवीन पेपर तुम्ही काढले पाहिजेत. हे गेल्या वर्षीचे पेपर 1 वर्षानंतर पुन्हा तेच वापरणार असाल. आज आमची मुलं 2-2, 3-3 वर्ष अभ्यास केलेला आहे. त्या पोराने परीक्षेला बसताना कोणत्या बेसवरती 200 जागा आहेत, ठीक आहे, लाख विद्यार्थी बसणार आहेत. आबासाहेब एक मिनिट, हेमलताताईंचं उत्तर घेऊयात. हेमलताजी बोला. नाही, याच्यामध्ये ही मुलं आमची मुलं सुद्धा आहेत, त्या मुलांच्या भवितव्याची काळजी आम्हाला सुद्धा आहे. त्यामुळं या पेपरच्या संदर्भामध्ये कुठल्या पेपर फुटी झाली का वगैरे अशा शंका कृपया उपस्थित करू नयेत. यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होणार नाही याची ग्वाही सरकारने दिलेली आहे. दुर्दैवाने कुठेही असा प्रकार काहीही आढळला तर इमिजिएट त्याच्यावरती कारवाई होईल. परंतु मी मगाशी जसं सांगितलं तसं ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आश्वस्त केलं त्या पद्धतीने त्या परीक्षा घेतल्या जातील. माझी सगळ्यांना विनंती आहे की याच्यामध्ये कोणामध्ये समन्वय नाहीये, एकमेकांमध्ये हेमलताजी, आपण वारंवार असं सांगताय की सगळं काही नीट होईल, सगळं काही छान होईल, सगळं काही योग्य होईल. आपण अगदी ताज्या घटनाक्रमांमध्ये आरोग्य विद्यापीठाच्या झालेल्या परीक्षांच्या बाबतीतला घोळ आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा तरी धड होईल असा विश्वास कुठल्या बळावर मान्य करायचा? प्रसादजी, मी मगाशीच सांगितलं की आता जे परीक्षार्थी आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने अभ्यास करू देत, त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका कुशंका नकोत आणि आपण सरकारला सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. सरकारने ही ती भूमिका घेतलेली आहे आणि या परीक्षा चांगल्या पद्धतीने होतील याच्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. आता ठीक आहे, सरकार वचनबद्ध आहे. सरकार म्हणते की परीक्षांमध्ये कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत. आपल्याला त्यांच्या शब्दावर विश्वास यासाठीच ठेवायला हवा, कारण शेवटी सर्व प्रशासकीय यंत्रणेला राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठा नैतिक दबाव सुद्धा या सरकारवर आहे. आपण लक्षवेधीमध्ये एक छोटीशी विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण हरिभाऊ राठोड यांना प्रश्न विचारणार आहोत. हरिभाऊ राठोड आपल्यासोबत जोडले गेले आहेत, आरक्षणाचे अभ्यासक आहेतच, ओबीसी नेते सुद्धा आहेत. हरिभाऊ, परीक्षा आता 21 तारखेला होऊ घातलेली आहे. तुमच्या लेखी या परीक्षेच्या समोर तरी किमान आता कुठलीही आव्हानं नसतील अशी अपेक्षा आपण बाळगायला हरकत नसावी. तुमच्या लेखी 21 तारखेची राज्यसेवा पूर्व परीक्षा सुरळीत पार पडेल? निश्चित पार पडेल काथेजी. खरं म्हणजे एमपीएससी ला बसणारे विद्यार्थी हे म्हणजे आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे. पुढे महाराष्ट्रात असो की देश पातळीवर
एमपीसीचे विद्यार्थी फार महत्वपूर्ण आपल्यासाठी, आणि म्हणून या कोरोना काळामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये तारतम्याने काही निर्णय घ्यावे लागतात, आणि त्यामुळे आता सध्याची जी परिस्थिती आहे ती कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे, आणि त्यामुळे या परीक्षकांची, या उमेदवारांची काळजी घेणं हे सुद्धा शासनाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून या प्राप्त परिस्थितीमध्ये जो निर्णय झाला तो असा झाला असला पाहिजे. निश्चितच त्यांचा उद्देश काही असा नव्हता की विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा वगैरे, पण शासनाची एक जबाबदारी आहे, आणि जे पालक आहेत त्यांना सुद्धा त्याची काळजी असते, या विद्यार्थ्यांची काळजी असते. मी तुम्हाला सांगितलं की एमपीसीला बसणारे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे. त्यामुळे कदाचित या अनुषंगाने निर्णय झाला असेल, पण याचा अर्थ असा नाही. मला सुद्धा फोन आले होते, मला विद्यार्थ्यांचे फोन आले होते, त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही आमचं नेतृत्व करा. मी त्यांना समजावलं की असं करू नका तुम्ही, उद्या पोलीस केसेस होऊ शकतात. काय बघितलं आपण, किती लोक एकत्र जमले, कोणाला मास्क नव्हता, काही नव्हता, विद्यार्थी जिंदाबाद मुर्दाबाद करत होते. पण हरिभाऊ आपल्याला सुचवायचं काय या सगळ्यातून? काय चित्र दिसलं आपल्याला हरिभाऊ सुचवायचं काय? झालेलं परीक्षार्थींचं आंदोलन चुकीचं होतं असं आपल्याला सुचवायचं? मला हे सुचवायचं, मला हे नाही, ते उत्स्फूर्त होतं, चुकीचं म्हणायचं उत्स्फूर्त झालं ठीक आहे, पण काही वेळेस तारतम्याने सरकारला आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निर्णय घ्यावे लागतात. हा निर्णय त्या अनुषंगाने झालेला आहे. अगदी आपण असं म्हणता आहात हरिभाऊ की आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निर्णय घ्यावे लागतात. या कागदात काय सांगितलंय की मदत पुनर्वसन विभागानं परवानगी दिली होती. अहो मग मदत पुनर्वसन विभागानं परवानगी दिली होती तर काल सगळेजण जबाबदारी घेण्यापासून सत्तेतले लोक पळत का होते? नाही, हे काय झालंय की खरं म्हणजे आपण तर नेहमीच म्हणतो की एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे, ते निर्णय घेतात, परंतु ज्यावेळेस अशी आपत्ती येते त्यावेळेस मदत पुनर्वसन किंवा सरकार कुठेही हस्तक्षेप करू शकते. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय जीव महत्वाचा आहे. शेवटी परीक्षा होत राहील हो, परीक्षा आणखी 1 महिना वाढली तर काही फरक पडणार नाही. परीक्षा आणखी 1 महिना वाढली तरी काही फरक पडणार नाही. हरिभाऊ राठोडांचं हे वक्तव्य आहे. आबासाहेब पाटील आणखी 1 महिना परीक्षा पुढे गेल्यानं काही फरक पडणार नाहीये का? इतकी भूमिका सहज साध्य असू शकते का आबासाहेब? जीव महत्वाचा आहे, जीव महत्वाचा आहे. 1 महिना पुढे ढकलले तरी हरकत नाही, परंतु त्या ठिकाणी परीक्षा या खुल्या वातावरणात झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना टेन्शन मुक्त परीक्षा झाल्या पाहिजेत. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की 15 तारखेपासून मराठा आरक्षणाची सुनावणी कोर्टात सुरू होणार आहे. 10 दिवसात सुनावणी संपणार आहे, आणि अंतिम सुनावणीच्या निर्णयामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची भूमिका सरकारची आहे. आणि मग तुम्ही 10 दिवस का थांबवू शकत नाही? आज 8 दिवस थांबले, 2 दिवस अजून थांबायचे होते. 1 तारखेला परीक्षा घ्यायची होती, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घ्यायच्या होत्या. तुम्ही अशी परीक्षा पुढे ढकलली होती. मग आज 8 दिवसामध्ये निर्णय तुमचे असे काय लागणार आहेत? दुसरा सगळ्यात आबासाहेब पाटील, 1 मिनिट. आबासाहेब पाटील, या मुद्द्यावर हेमलता पाटलांच्याकडून उत्तर घेऊयात पटकन. हेमलता ताई, आपल्याला आबासाहेब पाटील काय बोलले ते ऐकायला आलं असेल. हा मुद्दाही तितकाच कळीचा आहे, कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या या आधीचा निर्णय पुढे ढकलला जात असताना मराठा आरक्षणाची रचना हा एक त्यामधला महत्वाचा मुद्दा ठरला होता. एका बाजूला मराठा समाज हा प्रश्न विचारत होता की पूर्व परीक्षेच्या मध्ये निकाल लागल्यानंतर 200 जागांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची स्थिती काय असेल त्याचं उत्तर न देता परीक्षा पुढे ढकलून दिली गेली. आता मराठा आरक्षणाचा निकाल टप्प्यात आलाय असं वाटत असताना परीक्षा घेण्याची घाई का केली जाते, हा आबासाहेब पाटलांचा प्रश्न आहे. प्रसादजी, या विषयावरती अनेक नेत्यांच्या अनेक भूमिका आहेत, परंतु सर्वात महत्वाचा विषय आहे की यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका काय होती. कालचं जे आंदोलन झालं ते अतिशय उत्स्फूर्तपणे होतं. राठोडजी म्हणले ते बरोबर आहे, त्याच्यामध्ये राजकारण हे भारतीय जनता पक्षाने आणलं. म्हणजे पडळकर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आंदोलन करत होते, गर्दी जमवत होते. मेटेजी हे भाजपचे समर्थक आहेत. मेटेजी म्हणत होते की परीक्षा पुढे ढकलाव्यात. एक महाशय म्हणत होते की पोलीसच कुत्रे आहेत. त्यामुळे जे काही आपण राजकारण केलं ते अतिशय हीन दर्जाचं राजकारण होतं. विद्यार्थ्यांना पुढे करून आपण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. आता मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, तर मराठा आरक्षणाचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला अधीन राहूनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
त्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांवरती कुठल्याही पद्धतीचा एक मिनिट मला पूर्ण करू देत कुठल्याही पद्धतीचं यावरती मराठा समाजाच्या मुलांवरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाहीये. आणि आता आपण बघितलं की कोणी म्हणतं की विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या, त्यांना लगेच कालच्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीनं राजकारण केलं असा हेमलता पाटलांचा आक्षेप आहे. त्याला निरंजन डावखरेंना प्रतिवाद करायचा असं दिसतंय. डावखरेजी, आपली वेळ सुरू होतीये. नाही, मला एकच विचारायचंय की हे जे आंदोलन होतं हे उत्स्फूर्त होतं हे आपण सगळे मानता. त्या तिकडे गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट सांगितलं होतं की ते पत्रकार भवन मध्ये असताना त्यांना पत्रकारांनी सांगितलं, त्याच्यामुळे ते काही मुलांच्या बोलण्यावरनं त्या तिकडे गेले आणि त्याच्यामुळे जर मुलांच्या आंदोलनामध्ये एका राजकीय पक्षाचे आमदार जर सहभागी होत असेल, ते लोकप्रतिनिधी आहेत, ते त्यांचं कर्तव्य माझं पूर्ण ऐकून घ्या. मी तुमचं पूर्ण ऐकलं, माझं ऐकून घ्या. मी तुमचं पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही ताई 2-3 गोष्टी वेगवेगळ्या तुम्ही आता केलेलं वक्तव्य आहे ज्याच्यामध्ये फार मोठा संभ्रम निर्माण होतोय. तुम्ही म्हटलात की मराठा आरक्षणाचा निर्णय येईल, त्याला अधीन राहून या परीक्षा कंडक्ट करतील, मग 21 तारखेला ही परीक्षा होणार आहे की नाही हे पहिले स्पष्ट करा. कारण तुम्ही ज्या गोष्टी म्हणताय त्या स्वतःला बोललेल्या कॉन्ट्राडिक्टिंग विषय आहेत सातत्याने. एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतायत 21 तारखेला परीक्षा होईल, एका तारखेला तुम्ही म्हणताय की वयोमर्यादा वाढवली जाईल, एका बाजूला तुम्ही म्हणताय की एमपीएससी स्वायत्त संस्था आहे. मग नेमकी शासनाची भूमिका काय आहे? जर तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये इंजिनिअरिंगच्या परीक्षा घेऊ शकता, नीटच्या मेडिकलच्या एंट्रन्सच्या एक्झाम्स घेऊ शकता, युपीएससीच्या परीक्षा पार पडतात, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार होतात, अधिवेशन आमचं पूर्णपणे 10 दिवसाचं सुरळीतपणे पार पडतं आणि त्याच्यानंतर राजकीय पक्षाचे काही नेते स्वतःला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करतात. या सगळ्या गोष्टी चालतात आणि फक्त मुलांच्या परीक्षा नाही चालत काय? निरंजन डावखरेजी, मी आपल्याला विचारू इच्छितो, आपण हेमलता पाटलांना विचारलेला प्रश्न आहे की सरकारची नक्की भूमिका काय, त्याचं उत्तर घेऊच. पण आता आपण बोलत असताना म्हणालात की सरकारमध्ये काही जण स्वतःला वाचवण्यासाठी परीक्षा पुढे ढकलतात. हा काय मामला आहे? कोणाला वाचवायचंय? स्वतःला, आणि स्वतःला वाचवण्यासाठी परीक्षांचं पुढे ढकलणं जाणं, या दोन गोष्टींमधला तर्क काय? नाही, हे सरकार लबाड आहे हे तुम्ही सातत्याने बघितलं तर नुसतं लोकांना फसवा आश्वासन देत आहे. मग मराठा आरक्षणाच्या संदर्भातला असेल, धनगर समाजाला निधी देण्याच्या संदर्भातला असेल, काल परवा विजेच्या संदर्भातला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं की वीज तोडणी आम्ही बंद करतो आणि अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन वीज तोडणी परत चालू करावं लागते आणि त्याच्यासाठी शासन हतबल आहे असं म्हणण्याची परिस्थिती आज शासनाकडे येते. ही किती दयनीय परिस्थिती आहे. ठीक आहे, याच तर्कांच्या आधारे आपलं म्हणणं असेल तर ते लक्षात आलंय. हेमलता पाटलांना आपण एक प्रश्न विचारलात की मराठा आरक्षणाला लक्षात ठेवूनच निर्णय होतील, परीक्षेच्या बाबतीत काय भूमिका असणार आहे हेमलता पाटील? आबासाहेब पाटलांनी तो मुद्दा उपस्थित केलेला होता. आता जे भाजपचे प्रवक्ते म्हटले तर त्या संदर्भात पडळकरांच्या विषयी ते एक लोकप्रतिनिधी आहेत आणि अशा वेळेला जे विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त आंदोलन होतं त्यावेळेला विद्यार्थ्यांना काही चांगल्या गोष्टी सांगणं, त्या आंदोलनाला वेगळ्या पद्धतीने पाठिंबा देता आला असता. उलट विद्यार्थ्यांना हुसकवण्याची भाषा करणं, त्याच्यामध्ये वेगवेगळी राजकीय वक्तव्य करणं, एका आमदाराने तर पोलिसांना कुत्रे म्हणणं, हे मला असं वाटतं की हे सगळं जे चाललंय हे अत्यंत चुकीचं हेमलताजी, मुद्दा आता आंदोलनाचा पुरता राहिलेला नाहीये. हेमलताजी, आबासाहेब पाटील आणि निरंजन डावखरे दोघांनी आपल्याला विचारलेला प्रश्न होता की परीक्षेच्या संदर्भात तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीतला योग्य निर्णय द्याल असं म्हणालात, म्हणजे नक्की काय करणार आहात? आता सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय होईल त्याच्या अनुसार त्यावर कारवाई होईल, परंतु त्यासाठी परीक्षा अडवण्याचं काही काम नाही असं स्पष्ट भूमिका सर्वांनी मांडली आणि त्या भूमिकेला अधीन राहून मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली. जेव्हा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री अशा पद्धतीची घोषणा करतात तेव्हा आपण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं त्या दृष्टीने त्यांना वेळ दिला पाहिजे. 21 तारखेला आपण कशा पद्धतीने परीक्षा होतात त्याची वाट पाहिली पाहिजे. हे सगळं काही न करता मला आठवतं फडणवीसांच्या काळामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांवरती तुम्ही लाठीचार्ज केला होता. मुख्यमंत्र्यांनी 24 तासाच्या आत मीडिया समोर येऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे. त्यामुळे हे सरकार लबाड आहे का, हे सरकार प्रामाणिक आहे हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. 24 तासात दिलासा दिला कारण विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला हे सुद्धा नाकारता येणार नाही.
आपण एक विसरलात की काँग्रेसमध्येच या निमित्तानं विविध प्रकारची मतप्रदर्शनं झाली. नाना पटोले एक बोलत होते, विजय वडेट्टीवार दुसरंच बोलत होते. विजय वडेट्टीवारांनी ट्विट करून सांगितलं की जो निर्णय झालाय त्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता आहे, त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतले गेले. इतका गोंधळ तर काँग्रेसमध्ये दिसला. या गोंधळाच्या नंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्ह झालेला आहे. हेमलताजी, प्रसादजी हॅलो, बोला हेमलताजी, आपण म्हणणं मांडा 30 सेकंदात. आबासाहेब पाटलांनाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. मी मगाशी चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं की कालच्या विषयामध्ये जे काही घडलं, जो काही गोंधळ झाला, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन दिल्यानंतर आणि समोर आपल्याला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता आहे ना सर्वांना, विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, याच्यावरचं एक पटकन निरीक्षण आपण घेणार आहोत. आबासाहेब पाटील यांना पटते का ही भूमिका, ती ऐकूया. तुम्ही हेमलताजी असं म्हणालात, मुख्यमंत्री महोदयांच्या शब्दावर विश्वास ठेवा. आबासाहेब पाटील, आपली प्रतिक्रिया. 30 सेकंद आहेत, वेळेची मर्यादा आहे. मला हेमलताताईंची तळमळ कळते आणि ज्या पद्धतीने हेमलताताई या सगळ्या प्रकरणाच्या सारवासारव करतायत ते बरोबर नाही. मला ताई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, की ज्या ठिकाणी आज मराठा समाजातले विद्यार्थी आहेत किंवा खुल्या वर्गातले विद्यार्थी किंवा सर्व विद्यार्थी सगळ्या समाजातले, MPSC ला एवढी स्वायत्ता तुम्ही दिलेली आहे की ते मनमानी करतायत. आज घोषणापत्र काढले, त्याच्यामध्ये खुल्या वर्गाला 6 अटेम्प्ट, त्याच्यानंतर ओबीसीला 9 अटेम्प्ट. ज्या विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट संपत आलेले आहेत त्यांनी परत परीक्षा द्यायच्या का नाही द्यायच्या. दुसरा मुद्दा, ज्या मराठा आरक्षणाच्या SCBCच्या माध्यमातून ज्या मुलांना वयोमर्यादा शिथिल झाली होती त्यांना तुम्ही ऍडमिट कार्ड दिलेले आहेत परीक्षेसाठी, ती परीक्षा झाल्यानंतर ती पोरं इलिजिबल होतील का आणि त्यांना तुम्ही घेणार का, हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. दुसरा मुद्दा की असे अनंत प्रश्न आबासाहेब पाटील परीक्षार्थींच्याकडून विचारले जात आहेत. वेळेची मर्यादा आहे. पटकन हेमलताजी, आपल्याकडे उत्तर असेल तर मी आपली अपेक्षा उत्तराच्या संदर्भात करतो. वेळेची मर्यादा आहे, 30 सेकंद आहेत. प्रसादजी, मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की हे सरकार ऍक्शन मोड मध्ये आहे. आमच्या सरकारमध्ये जर कोणी झाडीचे शुक्राचार्य असतील आणि कोणी मुद्दाम कशासाठी तरी काही गोष्टी करत असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल. त्यांना योग्य ती समज दिली जाईल, त्यांच्यावरती कारवाई होईल. परंतु कुठल्याही पद्धतीने कुठल्याही समाजाचं, कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचं काम हे सरकार करणार नाही. हेमलताजी, आपण असं वारंवार सांगताय की जे झाडीतले शुक्राचार्य आहेत, जे टिकोजीराव आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय होऊन काही दिवस झाले, मुख्यमंत्र्यांचा फेसबुक लाईव्ह होऊन काही तास झाले. कुठल्या सरकारी अधिकाऱ्यावर कारवाई केली आपण? अधिकाऱ्यावरती कारवाई होईल. ती कारवाई आता मीडिया समोर स्पष्ट कुठलाही प्रवक्ता करू शकत नाही. त्यामुळे आपण त्यासाठी सरकारला काही वेळ द्यावा लागेल आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका, सरकारची भूमिका ती त्या ठिकाणी बघावी लागेल. ठीक आहे, हेमलता पाटील असं सांगतायत की प्रवक्त्यांना सरकारी अधिकाऱ्यांवरच्या कारवाईबाबत सार्वजनिकरित्या बोलता येणार नाहीये. निरंजन डावखरे, पटकन जाता जाता छोटा प्रश्न. हे तेच सरकार आहे जे गृहमंत्र्यांनी विधानसभेत संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याच्या कारवाईच्या संदर्भातला शब्द दिला तर बदली करायला 2-2 दिवस घेतं. तुम्हाला वाटतं की या सरकारकडून अशा प्रकारचे MPSCच्या संदर्भातले आदेश काढणाऱ्यावर कारवाई होणार आहे का? वाटतं तेवढी हिंमत आहे? प्रसादजी, हे सरकार पूर्णपणे लबाड सरकार आहे. हे लोकांना फसवणारं आणि खोटं बोलणारं सरकार आहे. आपण बघितलं विजेच्या बिलासंदर्भातलं पहिल्या दिवशी काय घोषणा केली आणि शेवटच्या दिवशी काय घेतले निर्णय. मगाशी त्यांनी सांगितलं ऍक्शन मोड मधलं नाही तर डिफर्ड रिॲक्शन मोड मधलं सरकार आहे. रिॲक्शन मोड मध्ये पण नाही सांगता येणार, कारण जसं आपण विचारलं की कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई केली, कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई पण होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो, कारण हे स्वतःच्या बद्दलची सारवासारव आहे. याच्यामध्ये स्वतः यांच्यामधलं जो अनिर्णय घेण्याची किंवा निर्णय न घेण्याची जी क्षमता आहे आणि त्याच्यामुळे हे जबरदस्तीने थोपवलेलं दुसऱ्या लोकांवर टाकलेली जबाबदारी. परीक्षा घेते, परीक्षेचे निकाल लावते, याचा आपला अभ्यास आहे. त्यामुळे आता एका गोष्टीबाबत अत्यंत स्पष्टपणे मत मांडा. वयोमर्यादेचा मुद्दा अद्याप अनुत्तरित आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा अद्याप अनुत्तरित आहे. अशा अवस्थेमध्ये 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेचा निकाल हा राखून ठेवला जाऊ शकतो का?
आता खरं म्हणजे झालं गेलं विसरून झालं पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे या प्रश्नामध्ये आणि 21 तारखेचा मुद्दा असो मराठा आरक्षणाचा असो ते जे काही निकाल येईल त्यामध्ये मराठा आरक्षणाची त्या वेळची जी परिस्थिती असेल त्यानुसार त्यांना आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आता त्यांना शांतपणे अभ्यास करू द्या आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करा. आता काही बदल होणार नाही कारण आता आपण चांगले धडे घेतले एमपीसीच्या बाबतीत, मागे अशा चुका झाल्या होत्या. तर एक त्या मूड असतो, मूड तो निघून जातो अभ्यासाचा, हा त्यामुळे हा उद्रेक झालेला आहे. आणि जो मूड बनलेला असतो अभ्यासाचा त्यामुळे हताश झाले विद्यार्थी. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना धीर दिला पाहिजे मुलांना आणि त्यांच्या आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे. शासनाने या सगळ्या गोष्टी त्यांच्या हेमलता पाटील, विद्यार्थ्यांना धीर देण्याच्यासाठी केवळ शब्द पुरेसे आहेत का? हेमलता पाटील, आपण कालचं मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाईव्ह बघितलं असेल, ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासक भाषेमध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं, तर मला असं वाटतंय की आता राठोडजी म्हणले ते बरोबर आहे. आपण विश्वास ठेवला पाहिजे, विद्यार्थ्यांना वेळ दिला पाहिजे आणि ह्या परीक्षा कशा चांगल्या वातावरणामध्ये होतील त्यासाठी सर्वांनी, अगदी विरोधी पक्षांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला राजकारण तुम्हाला सुचवायचं काय आहे की विरोधी पक्ष परीक्षा चांगल्या वातावरणात न होण्यासाठी प्रयत्न करतोय? आपण बघितलं ना, काल बघितलं ना आपण काय कशा पद्धतीने हे सगळं राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या पद्धतीने राजकारण झालं, मी डावखरेंची अडचण समजू शकते की भारतीय जनता पक्षामध्ये बोलताना त्यांना थोडंसं बाकीच्या पक्षांना वाईट बोलावं लागतं, त्यामुळे त्यांची भूमिका मी समजू शकते. सरकारला जर कॉन्फिडन्स आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोर्टात निर्णय होणार आहे, मग घाई का? की 8 दिवसाची घाई कशासाठी केली? अजून 4 दिवस थांबले असते, 25 तारखेपर्यंत निर्णय लागणार होता. आबासाहेब पाटलांचा हा तर्क कितपत पटतोय हेमलताजी? आपल्याला 4 दिवस आणखीन थांबला असतात तर काय बिघडलं असतं? नाही प्रसादजी, 4 दिवस आपण आणखीन थांबू शकलो असतो, 10 दिवस थांबू शकलो असतो, महिनाभर थांबू शकलो असतो. करोनाचं संकट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सरकारला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. कालची विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त भूमिका, त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास, त्याच्यावरती सरकारवरती आलेला दबाव आणि यामध्ये कुठेही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय न होता ज्या पद्धतीने सरकार सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ दे, त्याच्यावरती सरकार निर्णय घेईल. त्यामुळे सरकारला सर्वांचं मत विचारात घेऊन, सर्व पक्षांच्या बाजू विचारात घेऊन सरकारला आपली भूमिका घ्यावी लागते. त्या दृष्टीने सरकारने ती भूमिका घेतली पाहिजे. राज्याचा प्रमुख या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांचं या भूमिकेचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि आपल्याकडून हेमलताजी वारंवार असं सांगितलं जात आहे की फेसबुक लाईव्ह मध्ये जे बोललं गेलं त्याच्यावर विश्वास ठेवा. मुद्दा अडतोय कुठे ना, तिथे जे बोललं गेलं ते तत्काळ सरकारी आदेशामध्ये कागदावर यायला हवं होतं, ते कागदावर नाही आलं म्हणून प्रश्न उपस्थित होत आहेत. निरंजन डावखरेजी, आपण बोला. नाही, मगाशी हेमलताताई म्हटल्या की भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये खरं तर उतरल्यामुळे तुम्ही त्यांना राजकीय या स्वरूपात बघताय. माझा प्रश्न असा आहे की ह्या मुलांचं आंदोलन हे उत्स्फूर्त होतं हे आपण मान्य करता आणि त्याच्यामुळे या उत्स्फूर्त आंदोलनाला आपण ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस सहभाग घेतो तर त्याच्या तुम्हाला असं म्हणायचंय का की भारतीय जनता पार्टीच्या प्रेशरमध्ये तुम्ही हा निर्णय घेतलात, तुम्ही हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलात असं म्हणता ना? मग त्यावेळेस यावेळेस तुम्ही हे म्हणताय त्यावेळेस हे पूर्णपणे अराजकीय दृष्टिकोनांनीच बघितलं पाहिजे आणि ह्या राजकारण करण्यासाठी बरेचसे मुद्दे आहेत. आता विद्यासंदर्भातलं पण जी दुटप्पी भूमिका शासनाने घेतले की पहिले वीज आम्ही तोडणार नाही आणि नंतर वीज तोडायला अधिवेशन संपल्यानंतर सुरुवात केली. खरं तर असे बरेचसे विषय अजून राज्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या प्रेशरमुळे येऊन तुम्ही हा निर्णय पण घाईघाईत घेताय. निरंजन डावखरेजी, आपण एक तांत्रिक मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि बऱ्यापैकी ती गुगली दिसतेय. हेमलता पाटील त्याला कशा प्रकारे टोलवतात तेही ऐकायला लागेल. हेमलता पाटील जी, आपण निर्णय विद्यार्थ्यांच्या रोषाला बघून घेतलात का भारतीय जनता पार्टीनं आंदोलन केलं म्हणून घेतलात? हा एक निरंजन डावखरेंचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचा रोष पण नाही आणि भारतीय जनता पक्षाचं प्रेशर तर आमच्यावरती बिलकुलच नाहीये, तो विषयच नाहीये. कारण आम्हाला या मुद्द्याकडे राजकारण म्हणून बघत नाहीये.
ह्या परीक्षा व्हायला पाहिजेत, कारण आधी परीक्षा ह्या लांबणीवर पडल्या होत्या. कोरोनाचं संकट नक्कीच आहे, परंतु या संकटातून मार्ग काढताना कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जाता येईल, मग त्या पद्धतीने सर्वांची चाचणी करणं, त्यांना वॅक्सिनेशन देणं, त्या पद्धतीने परीक्षा केंद्रावरती पाठवणं. हेमलताजी, आपण असं म्हणताय ना की तुम्ही विद्यार्थ्यांच्या रोषाला बळी पडून निर्णय नाही घेतला. भारतीय जनता पार्टीचं ठीक आहे, त्यांचं राहू द्यात बाजूला, निर्णय घेतला का? मग आधी तुम्ही कोरोना आहे म्हणून परीक्षा पुढे ढकलली आणि आता 21 तारखेला परीक्षा घ्यायला निघालात. याच सगळ्या गोष्टींमुळे वारंवार 21 तारखेची परीक्षा तरी होईल का असा प्रश्न उपस्थित राहतो. नाही, आता सांगितलंच आहे 21 तारखेची तारीख आलेली आहे, पुढच्या 2 तारखा आहे तशा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने सरकारने सांगितलंय त्या पद्धतीनेच ती परीक्षा होणार आणि याच्यामध्ये काही आता गोंधळ निर्माण होण्यासारखी परिस्थिती नाहीये. आणि कृपया कोणी याच्यामध्ये, माझी विनंती आहे परत की कृपया कोणीही याच्यामध्ये गोंधळ निर्माण करू नये. ज्या पद्धतीने त्या परीक्षा होणार आहेत त्या पद्धतीने होणार आहेत. फक्त त्या पद्धतीने सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठलीही दुविधा निर्माण करू नये, एवढीच माझी विनंती आहे. ठीक आहे, डावखरेजी आपलं म्हणणं, वेळेची मर्यादा आहे. निरंजन डावखरे, एक सोपा बोला प्रश्न आहे की याच्या अगोदर 23 तारखेनंतर पासून काही माझे सोपे प्रश्न आहेत. 5 एप्रिल 2020 पासून तारखा आज तारखेपर्यंत 14 तारखेपर्यंत दिल्या आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला त्या तारखेमधलं एकही तारीख पाळता आली नाही तर मग ही पुढची तारीख तुम्ही पाळाल का? कुठल्या आधारावर पाळाल? एक प्रश्न. पण निरंजन डावखरे त्यांनी या मुद्द्याचं उत्तर दिलंय असं आपल्याला दिसत नाही. निरंजन डावखरेजी त्या असं म्हणतायत ना की आम्ही 21 तारखेला परीक्षा घेऊन दाखवू, मग आपल्याला सरकारवर विश्वास ठेवायला लागेल. बरोबर आहे ना. मग माझा एक प्रश्न आहे की वयोमर्यादा संदर्भातला निर्णय काय येणार आहे? अगदी तोही निर्णय आहेच. वयोमर्यादेचा मुद्दा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला ह्या सगळा घोळ घालणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यावर काय कारवाई केली याचंही उत्तर नाहीये आतापर्यंत. तिसऱ्या बाजूला आरक्षणाचा मुद्दा आहे. डावखरेजी, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. एकदा पटकन आबासाहेब पाटलांची भूमिका पण ऐकूयात. आबासाहेब, 30 सेकंद आहेत. प्रसादजी, या सगळ्या घोळामध्ये मला एकच सांगायचं आहे की सरकारनं निर्णय घेत असताना सर्वसमावेशक, सर्वांना समान संधी, समान न्याय दिला पाहिजे. की आज ज्या पद्धतीनं मराठा विद्यार्थ्यांना एक न्याय आणि इतरांना एक न्याय, हे कुठली भूमिका आहे? की एकदा आता शेमलताताई सांगतात की परीक्षा दिल्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा कोर्टाच्या कचाट्यात अडकले, त्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही 4 दिवस का नाही थांबू शकले? आता 21 तारीखचा घाई कशासाठी? की आज संध्याकाळी 5 ते 6 मुख्यमंत्र्यांनी सगळ्या समन्वयकांची व्हिडिओ कॉन्फरन्सची बैठक लावली आणि निर्णय सकाळी घेतला. मग तुम्ही चर्चाच कशाला करायची होती? सगळ्यात महत्वाचा. हेमलताजी, याचं काही उत्तर आहे का आपल्याकडे? हेमलताजी, आपल्याकडे याचं उत्तर असेल तर आपली वेळ सुरू होते लगेच. नाही, असं का घडलं जर तर ह्या गोष्टींचं कुठलंही, आता मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टींमध्ये पडायला नको. सगळ्यात महत्वाचं, दिलेल्या वेळी परीक्षा होतील, परीक्षा निर्धोक वातावरणामध्ये होतील, विद्यार्थ्यांना कुठल्याही विद्यार्थ्यांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाहीये आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवरतीही कुठला अन्याय होणार नाहीये. शासन या सगळ्या गोष्टींची कटिबद्ध राहील आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ह्या परीक्षा होतील. आता आपण कोणीही त्यामध्ये कुठल्याही शंका व्यक्त करून विद्यार्थ्यांना कारण नसताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करू नका, एवढीच मी वारंवार विनंती करते. ठीक आहे, आपल्याला चर्चेत वेळ पाळायला हवी. पटकन एक छोटासा प्रश्न, निरंजन डावखरे, एका वाक्यात सांगता येईल, या सरकारने दिलेलं आश्वासन तुम्हाला का पटत नाही? 21 तारखेला परीक्षा नीट होईल हे का पटत नाहीये? अजूनही तुमच्या मनात धाकधूक का आहे? प्रसादजी, हे सरकार लबाड सरकार आहे आणि यांनी आजपर्यंत दिलेलं कुठलंही आश्वासन पाळलं नाही. मराठा आरक्षण असेल किंवा विजेच्या संदर्भातलं असेल. पुन्हा एकदा सांगतो, वयोमर्यादा संदर्भातलं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आणि आता निघालेलं पत्र हे परस्पर एक दुसऱ्याच्या विरोधात आहे किंवा त्याच्याबद्दलची स्पष्टता नाही आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न त्या पत्रकामुळेच निर्माण होत आहेत. आणि ह्या परीक्षेसंदर्भात 21 तारखेला होईल की नाही अशी एक धाकधूक विद्यार्थ्यांच्या मनात आहे. ठीक आहे, ताई म्हटलंय, पण याच्याबद्दल मुलं नजर लावून आहेत. ठीक आहे, हरिभाऊ राठोड, शेवटची 30 सेकंद आपल्यासाठी आहेत. तुमच्या लेखी 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे का? निश्चितपणे.
आपण वारंवार उल्लेख केलेला आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं ते कागदावर आलेलं नाहीये. हे निश्चितपणे आज संध्याकाळपर्यंत सगळं कागदावर होईल. कारण काय की जी प्रक्रिया असते ती फाईली असतात, सगळ्यांची अप्रुव्हल असतात, याला निश्चितपणे आज दिवसभरात कदाचित आपला जो कार्यक्रम आहे हा संपण्याच्या पूर्वी किंवा याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कागदावर येतील आणि निश्चितपणे 21 तारखेला परीक्षा होईल, याच्यामध्ये ठीक काही आहे. शंका नाही. ठीक आहे हरिभाऊ, आपल्या या आशेसह आपण आज लक्षवेधीतल्या या चर्चेत इथेच थांबतोय. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.